19 वर्षांच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात लाकडी दांड्यानं वार करून त्यांचा निर्घृण खून केलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील कटकट गेट परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। संभाजीनगरात नेमकं काय घडलं आणि मुलानेच वडिलांचा जीव का घेतला, सविस्तर पाहणार आहोत। मिळालेल्या माहितीनुसार मती शेख हे आपल्या 2 मुलांसह संभाजीनगर शहरातील कटकट गेट येथील बाबर कॉलनीतील भाड्याच्या खोलीत राहत होते। त्यांचा मोठा मुलगा शाहीन शेख हा बेकरीत काम करत होता। सोमवारी रात्री तिघांनी एकत्रित जेवण केलं आणि नेहमीप्रमाणे झोपले। मात्र मंगळवारी सकाळी 7च्या सुमारास शाहीन शेख बाथरूमला गेला। त्यावेळी त्यांचे वडील मती शेख हे झोपले होते, तर धाकटा भाऊ अजीब उल शेख हा जागा होता। काही वेळानं शाहीन बाथरूम मधून बाहेर आला असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। वडील मती शेख हे रक्ताच्या थारोळ्यात बिछाण्यावर पडले होते। त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। घटनास्थळी एक लाकडी दांडा देखील पडलेला होता। धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी घरात असलेला अजीब उल शेख घटनास्थळावरून फरार झाला होता। शाहीनने त्याला मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन उचलला नाही। यानंतर शाहीनने तात्काळ घरमालकांना घटनेची माहिती दिली। दोघांनी मिळून मती शेख यांना रिक्षातून संभाजीनगरातील यमजम रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवलं। येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी मती शेख यांना मृत घोषित केले। या प्रकरणी शाहीन शेख यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी संशयित अजीबुल मती शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। 19 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांचा खून केल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। या हत्येमागचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुंदवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।